कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पहिला जनता दरबार आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या संख्येनं कामठी मतदारसंघातले लोक जे आहे ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, आपले कामं घेऊन आलेले आहेत आणि विजयाचे लाडूसुद्धा या ठिकाणी वाटले जात आहे। मोठा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यामुळे ग्रामीण भागातले कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी जनता दरबारमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहे। गेले 5 वर्ष ते आमदार नव्हते, त्यामुळे आता आमदार निवडून आल्यानंतर पहिला जनता दरबार त्यांचा या ठिकाणी सुरू झालेला आहे। सर, आमदार निवडून आल्यावरचा पहिला जनता दरबार सुरू झाला हा नवीन निवडणूक झाल्यानंतर विधानसभेचा सदस्य म्हणून मी निवडून आल्याने कामठी विधानसभेच्या जनतेला मी आता त्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याकरता प्रत्येक रविवारी जनसंवादाचं आयोजन करत असतो। आजही मी आज नागपूरला असल्यामुळं कामठी विधानसभेतले सर्व सरपंच, सर्व जनता या ठिकाणी माझ्याकडे ज्या अपेक्षेने आली आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता मी काम करणार आहे। सर, मुंबईत इतक्या घडामोडी सुरू आहे तरी तुम्ही नागपुरात या सगळ्याच्यासाठी? नाही, मी काल देवेंद्रजींशी बोललो, 1 दिवसाकरता जनतेला भेटावं लागेल असं त्यांना विनंती केली, कारण शेवटी ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं असतं त्या जनतेमध्ये जावं लागतं, त्यांचे प्रश्न ऐकावे लागतात। काल 2 ॲक्सिडेंटही झाले नागपूरमध्ये, एक ॲटोचा ॲक्सिडेंट झाला, एक कारचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यांनाही भेटायचं आहे। आणि त्यामुळं नागपूर जिल्हा, नागपूर शहरातही जे काही प्रश्न आहेत ते सोडवणं माझी जबाबदारी आहे। धन्यवाद। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पहिला जनता दरबार, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महायुतीच्या इतर घटक पक्षातले नेतेसुद्धा बावनकुळे यांना येऊन भेटत आहेत, शुभेच्छा देत आहेत, लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।